आम्ही सत्ताधारी होतो, पण या सत्तेच्या तळमळीत कधीच नव्हतो. आम्ही राजनीतिक होतो, पण आम्हाला सिंहासनाचा हव्यास कधीच नव्हता. कर्म, धर्म आणि शिस्ती हा भारत देश पुढे जावा एवढंच आमचं स्वप्न होतं. एक स्त्री असून 28 वर्ष आम्ही राज्यकारभार चालवला. अनेक स्त्रियांची आम्ही गुलामगिरीची मुक्तता केली. एका सुभेदारानं उभा केलेलं राज्य म्हणजे आमच्या होळकरांचं राज्य. आमची सत्ता मालगाव, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक अशी देशोदेशी विखरली होती. म्हणूनच काय तर शत्रूला वाटलं की एक स्त्री असून एवढं मोठं साम्राज्य कसं काय सांभाळेल. शत्रू आमच्या शेजारी आला, आमच्या समोर उभा राहिला. काय करावं आणि सुचेना झालं. क्षणाचाही विलंब न करता हातातील बांगड्या सरसावल्या आणि कमरेतील तलवारीला हात घातला. शत्रूला ठणकावून सांगितलं, ज्या अर्थी आमच्या हाती शंकराची पिंडी असते, त्या अर्थी आमच्या कमरेला तलवार देखील आहे. जीवात जीव असेपर्यंत माझ्या प्रजेचा रक्ताचा थेंब देखील या धरतीला स्पर्श करणार नाही. अखेर शत्रू सैनिकांनी बळ काढलं आणि आमचा विजय झाला. आमचा विजय झाला. त्याच वेळी काय ते सर्वांना समजले. आम्ही एक वेळ पदर मानानं घेऊ, आम्ही पदर पोचू, गरज पडल्यास आम्ही पदर मोड करू. पण ही अहिल्या पदर पसरेल ती फक्त त्या परमेश्वरापासून, फक्त त्या परमेश्वरासाठी. पण आज ती अहिल्या पदर पसरत आहे ती या नारी शक्ती समोर. ह्या ही तलवार हाती आणि आया बहिणीवर वाईट नजरे टाकणाऱ्या नराधमांचा अंत करा. काळाची गरज आहे नारी शक्ती. सरा पुढे घ्या ही तलवार. हर हर महादेव, हर हर महादेव. It's a modern dialogue of the powerful performance by Cynthia Gaukar. Thank you very much, Cynthia.